आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिमगा अर्थात होळीच्या सणाला खूप महत्त्व आहे। विशेषतः कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहाने धार्मिक व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। सह्याद्रीच्या डोंगर आणि घाटमाथ्यावरील भागामध्ये कोकणी भाषा आणि कोकणी संस्कृतीचा प्रभाव आहे। कणकुंबी भागातील परंपरा, चालीरीती सर्व काही कोकणी पद्धतीनेच सण किंवा उत्सव साजरे केले जातात। खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कणकुंबीसह चिगुळे, चोरला, मान, हुळंद, पारवड, बेटणे, चिखले, आमगाव आदी गावांमध्ये शिमगा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तिथीप्रमाणे होळीपासून रंगपंचमीपर्यंत 7 ते 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याबरोबरच वेगवेगळ्या लोकनृत्य, लोकसंगीत आणि लोककला हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले जाते। आपल्या भारत देशातील सर्वात महत्त्वाच्या सणापैकी होळी हा सण आपल्या गोवा आणि कोकणपट्टीमध्ये साजरा केला जातो। सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरील आपल्या खानापूर तालुक्यातील कणकुंबी, महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील काही गावं, या भागामध्ये विशेषतः शिमगोत्सव म्हणजे होळीचा सण अतिशय धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। विशेषतः कणकुंबी हा भाग, त्यामध्ये होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत कणकुंबीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात। पूर्वी अनेक वर्षापासून हा सण चालत आलेला आहे। कणकुंबी भागामध्ये पूर्वी 7 किंवा 8 दिवस नाट्य परंपरा जपली जायची। 5 ते 6 दिवस होळीच्या सणामध्ये नाटकांचं आयोजन केलं जायचं, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये सोशल मीडियामुळे थोडेसे त्याला फाटा देण्यात आलेला आहे। नाटक परवडणारं नाही, तरी देखील होळीच्या सणामध्ये 2-3 नाटकं आजही केली जातात। विशेषतः होळी हा सण साजरा करताना कणकुंबीचे लोक जिथं बाहेर कामाला आहेत, व्यवसायानिमित्त, कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त, हे सगळे लोक चाकरमानी होळीच्या सणाला आपल्या गावी येतात आणि 8 दिवस या सणामध्ये, होळीच्या सणामध्ये सहभागी होतात। होळी दिवशी सगळे नागरिक, पंच कमिटी, ग्रामस्थ, ट्रस्ट कमिटी मंदिरकडे जाऊन दुपारी 12 वाजता गाराणे करतात, होळीचे गाराणे करतात। त्यानंतर सायंकाळी सर्व गावकरी जंगलामध्ये होळी आणण्यासाठी जातात। तिथे गेल्यानंतर एखाद्या जंगलातील चांगलं उंच झाड बघून त्या ठिकाणी त्या झाडाची होळीसाठी निवड केली जाते आणि नंतर ते झाड तोडून त्या ठिकाणी तिथल्या धार्मिक विधी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सगळे लोक वेशी म्हणजे होळी घेऊन वेशीमध्ये येतात। वेशीतून ढोल ताशांच्या तालावर वाजत गाजत ही होळी चव्हाटा मंदिरापर्यंत आणली जाते। त्या ठिकाणी मग 12 वाजता होळी उभारली जाते। नंतर मग मंडपाची सजावट आणि इतर सगळे विधी पार पडतात। त्यानंतर वेशीतली जी होळी आहे ती उभारली जाते। संध्याकाळी बाजार गल्लीतील होळी कामांना पेटवून त्या ठिकाणी नंतर वाजत गाजत पुन्हा त्या ठिकाणी ती होळी पेटवून इकडं चव्हाटा मंदिरापर्यंत येते। अशा पद्धतीनं पहिला दिवस, दुसरा दिवस हा या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होतो। तिसऱ्या दिवशीपासून गावातील जे धार्मिक, पारंपरिक अशा पद्धतीचे जे कार्यक्रम असतात ते साजरे होत असतात। दिवसभर वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सगळे आबालवृद्ध सहभागी होतात। रात्री रणमाले, नाटक, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असे 8 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची शिमगोत्सवाची सांगता होते। विशेषतः कणकुंबीमध्ये होळी पौर्णिमे दिवशी दुपारी 12 वाजता मंदिराकडे होळीचे गाराणे झाल्यानंतर सर्व गावकरी संध्याकाळी होळी आणण्यासाठी जंगलात जातात। त्या ठिकाणी जंगलातील सरळ आणि उंच झाडाची निवड करून दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व गावकरी एकत्र येत गावच्या वेशीतून वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आपल्या खांद्यावर घेतलेली प्रचंड मोठी होळी गावातील चव्हाटा मंदिरकडे आणतात। तिथे विधिवत पूजन करून पारंपरिक पद्धतीने बाजार गल्लीतील होळी पेटवली जाते। कणकुंबी शिमगोत्सवातील सर्वात महत्त्वाचा लोकप्रिय असा घोडेमोडणी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो। या घोडेमोडणी कार्यक्रमाला कणकुंबी गावातील तसेच भागातील अनेक आबालवृद्ध सहभागी होतात।